मुंबईमध्ये सध्या राज्याचं विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की अधिवेशनांमध्ये विरोधकांना सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्याची एक उत्तम संधी मिळते आणि इथलं वातावरण याचमुळे सदैव ज्वलंतही राहतं। पण विरोधकांऐवजी जेव्हा सत्ताधारीच एकमेकांचा टांगापलटी करण्यासाठी उत्सुक असतात तेव्हा काय करायचं? आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये किती टोकाचा वाद आहे। तरी निवडणुका संपल्यात म्हटल्यावर हा वाद जरासा थंडावेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं, पण तसं काहीच होण्याची शक्यता नाहीये। उलट राज्याच्या अधिवेशनामध्ये हा वाद जरा जास्तच पेटलाय। शिंदेचे नेते आणि राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी नाईकांवर आणि त्यांच्या खात्यांवर कडाडून टीका केली आहे। राणेंनी नाईकांच्या जुन्या टीकेचा पुनरुच्चार करत जहरी टीका करत त्यांना टार्गेटवर घेतलंय भर अधिवेशनामध्ये। नेमकं काय झालंय कालच्या अधिवेशनात? राणे नाईकांच्या वन खात्याबद्दल नेमकं काय म्हणाले आणि नाईक याला काय प्रत्युत्तर देणार आहेत, सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर झालं असं की शिंदेचे नेते आणि आमदार निलेश राणेंनी गणेश नाईक, जे भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री आहेत, त्यांच्यावर एकदाही नाव न घेता पण अत्यंत जहरी अशी टीका केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोकणातील मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जंगलतोडीवरून आणि वन खात्याच्या ढिसाळ कारभारावरून अत्यंत तिखट अशा शब्दामध्ये राणेंनी नाईकांना टार्गेटवर घेतलं। एकीकडे वृक्ष लागवडीचा आग्रह करता, दुसरीकडे अवाजवी वृक्षतोड करता, जिल्ह्यामध्ये भरलेले सर्व DOFO अमराठी असून त्यांना आमच्या मालवणी भाषेतल्या तक्रारी कशा काय समजणार आहेत? किती तक्रारी करायच्या आहेत? वनमंत्री केवळ TRP मिळवण्यामध्ये व्यस्त असून त्यांच्या कार्यकाळामध्ये वन खात्याचा टांगापलटी झाल्यासारखं वाटतंय, असं म्हणत राणेंनी नाईकांना जोरदार टोले लगावले। यामुळे आता ठाण्यामध्ये सुरू झालेल्या शिंदे आणि नाईक वादाचा किंवा महायुतीमधील या अंतर्गत संघर्षाची जी काही झलक आहे ती थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाहायला मिळते। आधी आपण कालचं निलेश राणेंचं हे भाषण पाहूया, वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका करणारा, आणि त्यानंतर याचा संदर्भ जाणून घेऊया। अध्यक्ष महोदय, आपल्या निमित्ताने मागणी करतो। त्याच्यानंतर विषय आहे महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की झाडं लावली, अनेक झाडं लावली, करोडची झाडं लावली। आता पुढचा टार्गेट 10 करोड झाडांचा आहे लावण्याचा। अध्यक्ष महोदय, मी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ मालवण ज्या मतदारसंघातून येतो, सर्वात जास्त ग्रीन कव्हर कुठे असेल तर ते माझ्या मतदारसंघात आहे किंवा माझ्या जिल्ह्यात आहे। सर्वात जास्त ग्रीन कव्हर म्हणतोय मी, सर्वात जास्त ग्रीन कव्हर माझ्याकडे असून सुद्धा सर्वात जास्त लाकूड तोड हे माझ्याच जिल्ह्यात होते, बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यात होते। जर आपण झाडं लावायचं बोलतोय तर वन विभागाने याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे। ह्या निमित्ताने नाही, त्यांच्या इतर कुठल्या तरी आयुध्यामध्ये वन विभाग नेमकं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल किंवा बाजूच्या जिल्ह्यात कोकणामध्ये असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये असेल, नेमकं करतंय का हे आमच्या समोर आता प्रश्न पडलेला आहे। अध्यक्ष महोदय, तुम्ही झाडं लावायला सांगताय, तिथे झाडं तोडतायत, त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही, त्याच्यावरती कोण लक्ष देत नाही। अहो, त्या झाडं तोडल्यामुळे, ते जंगल रिकामी झाल्यामुळे ते जनावर आता खाली यायला लागलेत लोकवस्तींमध्ये। आता माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये संघर्ष व्हायला लागलाय, जीव जायला लागलेत, शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे। तुम्ही आताही कोकणाच्या कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा, काय रे बाबा शेती करशील का? नको बाबा, आम्हाला ते नको, पहिल्या जनावरांना सांभाळा। आम्ही DFO ला विचारतो, अध्यक्ष महोदय, अहो DFO साहेब, तुम्ही काय करणार आहात? ते जंगल तोडल्यामुळे ते सगळे जनावर खाली येत आहेत, काय उपाययोजना आहे तुमच्याकडे? अध्यक्ष महोदय, एकतर ते जे काही DFO भरले गेलेत ते सगळे अमराठी आहेत। आमच्याकडे अध्यक्ष महोदय मालवणी बोलली जाते तळ कोकणामध्ये। आमचा मालवणी माणूस, ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस फोन करून त्या DFO ला काय बोलणार आहे? साहेब, रेड्डी अय्यर आहेत तिकडे DFO म्हणून, 3 वर्षापासून रेड्डी होते, आता कोणतरी अय्यर आले। माझा कुठल्याही भाषेवरती काही आक्षेप नाहीये किंवा कोण कुठल्या राज्यामधून आला त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये, पण साहेब, आमचा इकडचा मालवणी माणूस जर त्याला तक्रार करायची असेल, गवरेडा घुसला आमच्या शेतात, ह्याच्याबद्दल जर तक्रार करायची असेल, ती भाषा कळणार आहे का त्या तिकडे DFO ला? अहो, तक्रारी देऊन सुद्धा त्याच्यावरती काय उपाययोजना होत नाही। अध्यक्ष महोदय, किती तक्रारी करायच्या? वन खात्याचा
खरोखरच वन खात्याचा टांगा पलटी झालाय असं मला आता जाणवायला लागलेलं आहे. कोणाचं कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही. अहो साधे बांबू लागवड मी मागच्या कुठल्या तरी अधिवेशनामध्ये पण बोललो, त्याचे कोंब खाल्ले जाते, काही होत नाही साहेब. अध्यक्ष महोदय, काही होत नाही. या वन विभागाकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आम्ही डीपीडीसीचे सदस्य आहोत अध्यक्ष महोदय. त्या डीपीडीसी मध्ये बसल्यानंतर फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्याची एक तरतूद आहे. आपण जंगलामध्ये कसलं फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय, कोणासाठी उभा करतोय ते ह्याचं कधीतरी आम्हाला कळव. लाखो रुपये फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली चाललेत आणि आपण इथे झाडं लावावं सांगतोय. अहो झाडं वाचवणार कधी आपण? तर आपण ऐकलं की निलेश राणे नेमकं काय म्हणाले. यात राणेंच्या एका विधानानं चांगलंच लक्ष वेधलं. ते म्हणजे गणेश नाईकांच्या कार्यकाळामध्ये वन खात्याचा टांगा पलटी झाल्यासारखं वाटतंय. आता नाईक विरुद्ध शिंदे असा हा जो काही वाद आहे तो अधिवेशनामध्ये एकीकडे चर्चेचा विषय ठरत असताना दुसरीकडे हे वाक्य जे राणेंनी वापरलंय ते चर्चेत ठरतंय. असं का? तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईकांकडून सातत्यानं एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं जातं, कडाडून टीका केली जाते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गणेश नाईकांनी शिंदेंवर अत्यंत जहरी टीका केली. त्यांनी असं थेट म्हटलं की शिंदेंकडे हरामाचा पैसा आहे, वरिष्ठांनी परवानगी दिली तर त्यांचा टांगा पलटी करून टाकू, ठाणे जिल्ह्यातून शिंदेंचं अस्तित्व मिटवून टाकू, अशा पद्धतीचं आव्हान हे गणेश नाईकांनी शिंदेंना दिलं. आणि याच गणेश नाईकांच्या या विधानाचा वापर राणेंनी अधिवेशनामध्ये केलाय त्यांच्यावरच टीका करण्यासाठी. शिंदेंच्या शिलेदारानं म्हणजेच निलेश राणेंनी हेच गणेश नाईकांचं वाक्य वापरत अधिवेशनामध्ये त्यांना त्यांच्या खात्याच्या कारभारावरून डिवचलंय. आता हा संघर्ष कुठवर सुरूच राहणार. अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या राणेंच्या प्रश्नाला आणि टीकेला नाईक उत्तर देतील का? आणि अधिवेशनातही शिंदे आणि नाईक यांच्या नेत्यांमधलं हे वाकयुद्ध सतत रंगत राहिलेलं पाहायला मिळणार का? सगळं पाहूयात. येत्या काळामध्ये अनेक दिवस अजून अधिवेशनाचे बाकी आहेत आणि यामध्ये नेमकं काय काय घडतंय, काय घडामोडी घडतायत, काय वाकयुद्ध आणि एकमेकांच्या टीकासत्र काय काय दिसतं ते सगळं आपण पाहत राहणार आहोत. वेळोवेळी या संदर्भातल्या बातम्या सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.